नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक असा पदार्थ असतो, अगदी सहज मिळतो, पण त्याची ताकद आपण अनेकदा ओळखत नाही. हो, बरोबर, मी अंड्यांबद्दलच बोलतोय. चला तर मग, या छोट्याशा दिसणाऱ्या पण आतून प्रचंड शक्तिशाली असलेल्या पदार्थाच्या आत दडलेले फायदे आज आपण जाणून घेऊया. आता हा प्रश्न अगदी साधा वाटेल नाही का, पण याचं उत्तर आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं ठरू शकतं. जर रोजच्या आहारात सकाळच्या वेळी 2 अंडी नसतील तर आरोग्याचं एक मोठं रहस्य कुठेतरी सुटतंय. म्हणूनच ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. हो, हे अगदी खरंय. विचार करा, रोज फक्त 2 अंडी आणि शरीरात असे काही सकारात्मक बदल घडू शकतात जे कदाचित बाजारातले महागडे सप्लिमेंट सुद्धा करू शकणार नाहीत. पण कसं? चला, तेच तर बघायचंय. तर मग या एका अंड्यात असं काय आहे जे त्याला इतकं पॉवरफुल बनवतं? चला बघूया या छोट्याशा अंड्यात पोषणाचा केवढा मोठा खजिना लपलेला आहे. अंड्यामध्ये काय काय असतं? तर बघा, यात आहे हाय क्वालिटी प्रोटीन, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी. एवढंच नाही तर मेंदूसाठी अत्यंत आवश्यक असलेलं कोलिन, लोह आणि सेलेनियम सुद्धा. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं एकाच ठिकाणी मिळतं. म्हणजे बघा, रोज फक्त 2 अंडी खाल्ली की शरीराला लागणाऱ्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची गरज पूर्ण होते. हे तर निसर्गाने दिलेलं एक परफेक्ट मल्टीव्हिटॅमिन पॅकेजच आहे, नाही का? ओके, तर आता हे पोषक घटक, विशेषतः यातलं प्रोटीन, आपल्या शरीराला आणि मसल्सना म्हणजे स्नायूंना नैसर्गिकरित्या मजबूत कसं बनवतं ते समजून घेऊया. जे लोक रोज जिममध्ये घाम गाळतात किंवा ज्यांचं काम खूप कष्टाचं असतं, त्यांच्यासाठी तर अंडी म्हणजे खरंच एक वरदान आहेत. का? कारण अंड्यातलं जे हाय क्वालिटी प्रोटीन आहे ते स्नायूंची झालेली झीज भरून काढतं, म्हणजे मसल्स रिपेअर करतं. त्यामुळे शरीर लवकर रिकवर होतं आणि जो थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो तो दूर होतो. म्हणूनच म्हणतात की वर्कआउटनंतर 2 अंडी खाणं म्हणजे शरीराला एक नॅचरल सप्लिमेंट देण्यासारखंच आहे. विचार करा, महागड्या प्रोटीन पावडरवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी हा एक नैसर्गिक, स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेला पर्याय आहे, आणि तितकाच प्रभावी सुद्धा. पण थांबा, अंड्यांचे फायदे फक्त शारीरिक ताकदीपुरतेच नाहीत. नाही, ह्याचा एक दुहेरी फायदा आहे, जो वजन नियंत्रणात ठेवण्यापासून थेट आपल्या मानसिक आरोग्यापर्यंत पोहोचतो. इंटरेस्टिंग आहे ना? चला पाहूया हे कसं होतं. यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे. जेव्हा आपण अंडी खातो तेव्हा त्यातील प्रोटीनमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. मग काय होतं? मग आपल्याला लवकर भूक लागत नाही, सारखं काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही, आणि मग आपण आपोआपच बाहेरचं जंक फूड किंवा तेलकट पदार्थ खाणं टाळतो. आणि याचा सरळ परिणाम म्हणजे वजन नियंत्रणात राहायला मदत होते. सिंपल. बरं, वजन नियंत्रणासोबतच अंड्यांमध्ये अजून एक सुपर हिरो घटक आहे, त्याचं नाव आहे कोलिन. हा घटक थेट आपल्या मेंदूशी जोडलेला आहे. या कोलिनमुळे आपली स्मरणशक्ती सुधारते, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता वाढते. म्हणूनच जे विद्यार्थी अभ्यास करतात किंवा ज्यांना जास्त मानसिक कामावर फोकस करायचं असतं, त्यांच्यासाठी अंडी खाणं खूपच फायद्याचं ठरू शकतं. पण अंड्यांबद्दल बोलताना एक प्रश्न नेहमीच हमखास विचारला जातो, तो म्हणजे हृदयाच्या आरोग्याबद्दल. चला, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूयाच. तर प्रश्न हा आहे की अंडी हृदयासाठी चांगली आहेत की वाईट? अहो, हा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे, आणि खरं सांगायचं तर खूप गैरसमज सुद्धा आहेत. पण मग यातलं सत्य काय आहे? तर बघा, सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो अंड्याच्या पिवळ्या बल्काबद्दल. लोकांना वाटतं की त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. पण आता जे नवीन संशोधन समोर आलंय ते काय सांगतं माहितीये? ते सांगतं की बहुतेक निरोगी लोकांमध्ये अंडी खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढत नाही. उलट अंडी शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL वाढवायला मदत करतात, आणि हे चांगलं कोलेस्ट्रॉल आपल्या हृदयासाठी फायदेशीर असतं. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना आधीपासूनच कोलेस्ट्रॉलची समस्या आहे किंवा डायबिटीज आहे किंवा लिव्हरशी संबंधित काही आजार आहेत, तर अशा लोकांनी आपल्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे विसरू नका. चला, आता जरा अंड्यांच्या अशा फायद्यांबद्दल बोलूया जे फक्त आतल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या बाहेरील सौंदर्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झिॲक्झॅन्थिन नावाचे 2 पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स असतात. हे काय करतात? तर हे आपल्या डोळ्यांचं हानिकारक सूर्यप्रकाशापासून संरक्षण करतात, आणि जसं वय वाढतं तसतसं डोळ्यांचे जे प्रॉब्लेम्स येतात ते टाळायला मदत करतात. इतकंच नाही तर यातल्या विटामिन्स आणि प्रोटीनमुळे त्वचासुद्धा चमकदार होते आणि केसही मजबूत होतात. म्हणजे बघा, एका अंड्यातून कितीतरी फायदे मिळतात. ओके, आतापर्यंत आपण फायदे तर खूप बघितले, पण मग प्रश्न येतो की अंडी खायची कशी आणि केव्हा खायची हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला,
काही सोप्या टिप्स बघूया. तर अंडी खाण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळचा नाश्ता, कारण त्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ती वेगवेगळ्या प्रकारे खाता येतात, जसं की साधी उकडलेली अंडी, किंवा कमी तेलात बनवलेला गरमागरम ऑमलेट, किंवा मस्तपैकी भुर्जी बनवून पोळी किंवा ब्रेडसोबत खा. हे सगळेच प्रकार पौष्टिक तर आहेतच, पण चवदारसुद्धा आहेत. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. अंड्याचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील तर ते योग्य पद्धतीने शिजवणं गरजेचं आहे. खूप जास्त तेलात तळलेली अंडी रोज खाणं टाळा, कारण त्यामुळे त्याचे जे आरोग्यदायी फायदे आहेत ते कमी होऊ शकतात. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक झटपट सारांश घेऊया. 2 अंड्यांची शक्ती काय आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे वाढलेली ताकद, दिवसभरासाठी भरपूर एनर्जी. दुसरं, मजबूत स्नायू, मसल्स रिपेअर होतात आणि शरीर लवकर रिकव्हर होतं. तिसरं, वजनावर चांगलं नियंत्रण, कारण पोट भरलेलं राहतं आणि जंक फूड खाणं टाळलं जातं. चौथं, एक तल्लख मेंदू. कोलीनमुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. आणि 5वं म्हणजे सुधारलेली त्वचा आणि केस, म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्हीकडे फायदे. तर आता हे सगळं जाणून घेतल्यावर एक विचार मनात नक्की येतो की सकाळच्या नाश्त्यातला हा एक साधा सोपा बदल एका निरोगी आणि संतुलित जीवनशैलीच्या मोठ्या चित्रात किती महत्त्वाचा ठरू शकतो, नाही का? अर्थात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कोणताही एकच पदार्थ चमत्कार करू शकत नाही. खरा आणि टिकणारा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा अंड्यांसारख्या पौष्टिक आहारासोबत एक संतुलित जीवनशैली आणि नियमित व्यायामाची जोड दिली जाते.